जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। अंबरनाथमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्यासाठी 2 कोटींचा निधी मंजूर। अंबरनाथ क्रांतीसूर्य साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अंबरनाथ येथील धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाच्या प्रांगणात भव्य पूर्णकृती पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे। या पुतळ्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समन्वय समिती अंबरनाथ शहर यांच्या वतीने कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर साहेब यांचे विशेष आभार मानण्यात आले। समितीच्या पदाधिकाऱ्यांनी 28 जून 2026 रोजी आमदार किणीकर यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांना कृतज्ञता व आभार पत्र सुपूर्द करून समितीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी मातंग समाज आणि तमाम फुले शाहू आंबेडकर व अण्णाभाऊ प्रेमींना नाट्यगृह प्रांगणात पुतळा उभारण्याचे वचन दिले होते। या वचनाची पूर्तता करत त्यांनी शासनाकडून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे। त्यांच्या या ऐतिहासिक आणि सकारात्मक निर्णयामुळे संपूर्ण मातंग समाज आणि अण्णाभाऊ प्रेमींमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण पसरले आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाला जागृत करण्याचे महान कार्य केले। त्यांचा हा पूर्णकृती पुतळा येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल। आमदार महोदयांनी समाजाची ही न्याय्य मागणी अत्यंत संवेदनशीलतेने शासनाकडे लावून धरली आणि ती पूर्ण केली, अशा भावना समितीने व्यक्त केल्या। या प्रसंगी पुतळा समन्वय समितीचे अध्यक्ष विजय हनवते यांच्यासह प्रकाश जाधव, शत्रुघ्न भीमाकांत उमाप, अजयराव चिरिवेला, वामन उगले, सुंदरलाल डांगे, हरिभाऊ आल्हाट, गणेश गायकवाड, राहुल सिरसाट, आनंद पवार तसेच इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी बाळकृष्ण आल्हाट, जनहित न्यूज महाराष्ट्र, अंबरनाथ। समिती अंबरनाथ आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नाट्यगृहाच्या परिसरामध्ये जो अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांनी जे आश्वासन दिलेलं होतं, ते आश्वासन आज खऱ्या अर्थानं पूर्ण केलं आणि त्याचा पाठपुरावा आमचे लाडके अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनीही वेळोवेळी आमच्या पाठीमागे उभा राहून चांगला फॉलोअप केला आणि त्याला आज शासनाकडून 2 कोटी रुपये मंजूर करून खऱ्या अर्थानं आज समाजाला वाटत होतं की हे स्वप्नच होय राहील, परंतु आज त्याची स्वप्नपूर्ती झाली। तो पुतळा धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहाच्या या ठिकाणी लवकरात लवकर बसवण्याचं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। ज्या अर्थी शासनाने आम्हाला साहेबाच्या प्रयत्नांनी, किणीकर साहेबाच्या प्रयत्नांनी, आपल्या प्रयत्नांनी जो शासनाने दिलेला 2 कोटी निधी आहे, तो निधी खऱ्या अर्थानं आमच्या या सर्व समाजाला, सर्व लोकांना आनंद झालेला आहे। त्याच करता आम्ही आपणालाही आभार प्रदर्शित करतो।